मांजरा नदीच्या महापुरानं बीडच्या पाटोदा तालुक्यातील अनपटवाडीमध्ये मोठं नुकसान झालंय। शेतीसह अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले। पूर ओसरून 3 दिवस झाले, पण पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही। अतिवृष्टीने अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहे। सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला। राजकीय दौरे झाले, आश्वासनांची खैरात वाटली गेली। आता नेमकी मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील तब्बल 329 रस्ते खचलेत, काही पूल वाहून गेले। त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। रायमोहा ते डोंगरकिनी महामार्गावरील येवलवाडी इथला पूल वाहून गेला, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। बीड जिल्ह्यातील खामगाव भागामध्ये राहणाऱ्या अण्णासाहेब भावले यांच्या घरामध्ये मध्यरात्री अचानक पुराचं पाणी शिरलं। घरातील माणसं आणि जनावरांना वाचवत असताना घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। पाथर्डी, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूरडाळ आणि ऊस ही उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बॅरेजच्या गेटची दुरुस्ती न केल्यानं शेतीचं इथलं नदीचं पात्र 1 ते 1.5 किलोमीटर लांबपर्यंत गेल्याचं दिसून येत आहे, तर पिकांसह शेतजमीन सुद्धा खरडून गेल्याचं पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्याच्या भडगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये 3 दिवसांपूर्वी जो पाऊस झाला होता त्यामुळे कहर पाहायला मिळाला। भडगावमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी माती, जनावरं वाहून गेली आहेत। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे कागदपत्रे, पुस्तके त्याचबरोबर फर्निचर पूर्णपणे भिजलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मंत्र्यांनी पाहणी केली आहे, मदतीचं आश्वासन दिलं, मात्र अद्याप मदत न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। सध्या शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे। नांदेडमधील गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम आहे। पाण्याचा विसर्ग सुरूच आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। शेतात पाणी साचलेलं असल्यानं पिकं जागेवरच सडून गेली आहेत। नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लातूरमधील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं। नदी नाले ओसंडून वाहू लागले, त्यामुळे पुलावरून पाणी वाहू लागलंय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर वाहतूकही ठप्प झाली आहे। चंद्रपुरात होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूर पीक हे मातीमोल झालंय, मात्र प्रशासनाकडून कोणतीही नुकसानीची पाहणी करण्यात आलेली नाही। पंचनामे न झाल्यानं शेतकरी संतप्त झालाय। परतीच्या पावसामुळे येवला तालुक्यामध्ये देखील हाहाकार माजलेला आहे। सलग 2 दिवस झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सर्वच होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरावर मुसळधार पावसानं कहर केलाय। चव्हाण वस्ती आणि मोहरी तलाव परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्या। शेतात फक्त दगड आणि गोटे उरलेले आहेत। नदीला आलेल्या पुरानं शेतीचे माती सुद्धा गिळंकृत केली आहे। सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटींची मदत पोहोचली, मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचलेली नाही। ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार नसल्यानं शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिलाय। सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठी अतिवृष्टीच्या अंदाजानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून अधिकचं पाणी सीना नदीमध्ये सोडलं जाणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। पावसानं मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील अनेक भागातील कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आलाय। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्याकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोसले बस्ती 5 दिवसानंतरही पाण्यातच आहे। भोसले बस्तीमध्ये अडकलेल्या लोकांना अन्नधान्य पुरवठा केला जातोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। राज्यातील पूरस्थितीबाबत दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना निवेदन दिलं, तर भरीव मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं।
कर्जमाफीबाबत समितीचा अभ्यास सुरू आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू असंही फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली होती। यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली। 600 कोटी फंडात असताना 1 पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये असा टोला फडणवीसांनी लगावला। बुलढाण्यामध्ये नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं राडा घातला। बुलढाण्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना युबीटीनं केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उडी मारून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला। या बैठकीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे उपस्थित होते। केंद्रापुढे लोटांगण घाला, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या। फडणवीसांना दिल्लीत किंमत आहे की नाही हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले। दिल्लीला जाऊन नुसतं येऊ नका, भरीव मदत मिळाली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले। सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आमचीही सरकारला विनंती आहे की त्यांनी नेहमीपेक्षा पुढे जाऊन मदत करावी। प्रति एकर 50,000 रुपये द्यावे आणि किमान 25,000 तरी तातडीनं द्यावे अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा परिसरामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी धनगर बांधवांनी मंत्री सामंत यांचा ताफा अडवत आरक्षणाची मागणी केली। बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या या मागणीसाठी बीडमधील शेतकरी संघटना एकवटल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं। सरकारनं संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली।